ज्ञानोबा तुकोबा यांचा जयघोष करत हे सातत्याने आनंदाने चालतात आणि ही आध्यात्मिक ऊर्जा ही जगाचा बॅलन्स करते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। पहिल्यांदी एका रिक्षातनं पिठलं भाकरी आणून इथं चालू केलं होतं, कारण ह्या मुक्कामी तशी वारकऱ्यांची गैरसोय व्हायची आणि आपण पुणे मुक्कामी तर वारकऱ्यांची सेवा करतोच, आरोग्याची आपल्या गाड्या सर्व मार्गावर आहेत सगळं, आणि ह्या ठिकाणी आपण प्रसादाची व्यवस्था करतो आणि आज आता ते 30,000 वारकऱ्यांचं प्रसाद हा संपस्तपर्यंत आम्ही इथं असतो आणि त्यानंतर आम्ही निघतो। पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। माऊली रामकृष्ण हरी या वारीमध्ये आपल्याला निष्ठावंत वारकरी भेटतात, बालक भेटतात, काही वयोवृद्ध आपल्याला वारकरी पाहायला मिळतात, काही सेलिब्रिटी देखील काही वर्षांपासून आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळत आहेत, काही राजकारणी आहेत। त्यापैकीच पुण्यातील कसबा पेठचे आमदार हेमंत भाऊ रासने मला या वारीच्या वाटेवर दिसले, ते चालले होते, सहज आम्ही पुढे आलो। भाऊ, काय वारीबद्दल तुमच्या काय भावना आहेत? रामकृष्ण हरी शेकडो वर्षाची असणारी आपली परंपरा, आपल्या लाखो वैष्णव या वाटेने पंढरीला जात असतात। आळंदी देहू इथनं ह्या प्रत्येक संतांच्या जे मूळ ठाण आहे ठिकाण आहे तिथनं पंढरीच्या दिशेने सगळ्या वारी जात असतात। मागेच आत्ता 4 दिवसापूर्वी पुणे मुक्कामी आपल्याकडे 4 दिवस होत्या, आज वाल्याला त्याचा मुक्काम आहे। आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती संस्थेच्या माध्यमातून व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून गेली 30 वर्ष इथं 25 ते 30,000 वारकऱ्यांना प्रसाद हा गणपतीच्या माध्यमातून ठेवतो की अनेक वर्षे ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो, आमच्या मंडळाचे 2 कार्यकर्ते यांनी पहिल्यांदी एका रिक्षातनं पिठलं भाकरी आणून इथं चालू केलं होतं, कारण ह्या मुक्कामी तशी वारकऱ्यांची गैरसोय व्हायची। तो विषय लक्षात घेऊन या ठिकाणी आपण जवळजवळ 30,000 वारकऱ्यांचा प्रसाद हा ठेवतो। त्यामुळे आमच्या मंडळाचे शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी येतात आणि आपण पुणे मुक्कामी तर वारकऱ्यांची सेवा करतोच, आरोग्याची आपल्या गाड्या सर्व मार्गावर आहेत सगळं, आणि या ठिकाणी आपण प्रसादाची व्यवस्था करतो, त्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही आज कुठून कुठपर्यंत चालत आलात? नाही, आत्ता आम्ही चालत नाही आलो, जेजुरीच्या पुढे आत्ता इथे तावडे साहेब भेटले आणि आज आम्ही त्या प्रसादाच्या कामाकरता आलो। आम्ही पुणे ते सासवड हा टप्पा आम्ही चालत येत असतो। या दिवशी आम्ही फक्त वारकऱ्यांकरता जो प्रसाद दगडूशेठच्या माध्यमातून केला जातो त्या कार्यक्रमाकरता आलोय। तो कार्यक्रम आमचा दिवसभर चाललेला असतो। आमचे काही कार्यकर्ते काल रात्रीपासून या ठिकाणी आहेत आणि आज आता ते 30,000 वारकऱ्यांचं प्रसाद हा संपस्तपर्यंत आम्ही इथं असतो आणि त्यानंतर आम्ही निघतो। तुम्ही कधी आतापर्यंत वारी केली? पुणे ते सासवड आम्ही दरवर्षी करतो। मागील 2-3 वर्ष माझी झाली नाही, पण 25 वर्ष मी पुणे ते सासवड येतो। पहिली वारी कोणासोबत केली होती, कधी केली होती, आठवते? किती वर्षाचे होते तुम्ही? आम्ही 20-22 वर्षाचा असल्यापासून आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते आम्ही बरोबर येऊन पुणे ते सासवड हा टप्पा करतो। वारी काय तुमच्यासाठी भाऊ, काय वर्णन कराल? वारी ही एक आपल्याला आध्यात्मिक शक्ती आहे, ही जगण्याची ऊर्जा आहे आणि ह्या सगळ्या आत्ता जो गतिमान काळ आहे त्या गतिमान काळाचा बॅलन्स, जगाचा बॅलन्स ठेवण्याचं काम फक्त अध्यात्मात आहे। आणि आज पूर्ण निस्सीम भावनेतनं, निरपेक्ष भावनेतनं वारकरी फक्त त्या पंढरीला भेटण्याकरता, त्याच्यापर्यंत जाण्याकरता 3-3 आठवडे पायी लाखो भाविक एका दिशेने कुठलंही नियोजन नसताना अशा पद्धतीने शेकडो वर्ष येतात। रामकृष्ण हरी, पांडुरंग कवयित्र हरी, ज्ञानोबा तुकोबा यांचा जयघोष करत हे सातत्याने आनंदाने चालतात आणि ही आध्यात्मिक ऊर्जा ही जगाचा बॅलन्स करते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे। पांडुरंगाला काय साकडं घालाल? आज पांडुरंगाला एवढंच साकडं आहे की जो पाऊस हा लांबत चालला आहे तो पाऊस नियोजितप्रमाणे नेहमीप्रमाणे अतिशय चांगला होऊन दे। माझे जे शेतकरी त्याची आतुरतेने वाट बघतायत त्या शेतकऱ्यांची शेती भिजून दे, चांगल्या पद्धतीचं पीक येऊन दे आणि महाराष्ट्रात नाही संपूर्ण देश नाही तर जग सुखी समृद्धी समाधानी होऊन दे ही पांडुरंगचरणी प्रार्थना। नक्कीच तर हे होते कसब्याचे आमदार हेमंत भाऊ रासने, ज्यांनी आपल्या वारीबद्दलच्या आठवणी सांगितल्या आणि गेल्या 25 वर्षापासून
त्यांची दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी ते जेवणाची व्यवस्था किंवा इतर व्यवस्था ते देत असतात. त्यांच्या तशाच सुरू राहो आणि वारकऱ्यांचा प्रवास देखील सुखकर हो, अशाच त्यांनी भावना आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, वाल्हे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.